नांदेड येथील गोकुलधाम सोसायटी परिसरात शैक्षणिक क्षेत्रात नवीन पाऊल म्हणून आयकॅन इन्स्टिट्यूटच्या दुसऱ्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या संस्थेच्या माध्यमातून 8वी ते 10वी आणि 11वी 12वी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शैक्षणिक मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे। या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून तसेच उद्घाटक म्हणून अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब पांडे उपस्थित होते। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी समर्पित अशा या संस्थेच्या उद्घाटन सोहळ्यामुळे नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात एका नव्या संधीची भर पडली आहे। उपस्थित मान्यवरांचा इन्स्टिट्यूटच्या वतीने सत्कार करण्यात आला, तसेच फीत कापून या आयकॅन इन्स्टिट्यूटचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी या इन्स्टिट्यूटमधील सर्व स्टाफला शुभेच्छा दिल्या। सर्वांना नमस्कार। आज आपण दिनांक 28 जून 2026 रोजी गोकुलधाम सोसायटी येथे 8वी ते 10वी आणि 11वी ते ग्रॅज्युएशनपर्यंतचे कोचिंग क्लासेस सुरू केलेले आहेत। विशेषतः या विभागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना सोयीचं जावं, सोयीस्कर व्हावं याच्यासाठी हे कोचिंग क्लास अतिशय छान इमारतीमध्ये सगळ्या गोष्टीची अद्ययावत सुविधा असलेल्या इमारतीमध्ये आपण हे आजपासून क्लासेस सुरू केलेले आहेत। माझं सगळ्यांना नम्र विनंती आहे की या कोचिंग क्लासचा लाभ या कार्यक्षेत्रामधल्या या क्षेत्रामधल्या सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी पुनश्च एकदा मी सर्वांना नम्र विनंती करतो। धन्यवाद। आजचं जे कोचिंग क्लासचं जे उद्घाटन आहे आपले अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब पांडे सर, त्याच्यानंतर निवृत्त जॉईंट कमिशनर जे आहेत नियोजन विभागाचे श्री किरण गिरगावकर सर, माझे जवळचे मित्र श्री पुरोहित सर, श्री गिरीश सिंह पटेल सर आणि माझे अजून जवळचे मित्र जे आहेत ते महेश गुंडरे सर, मधनुरकर सर, पांडे सर, या सर्वांच्या उपस्थितीत आज हा भव्य दिव्य सोहळा पार पडलेला आहे। मी या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे। या इन्स्टिट्यूटची विशेषता ही आहे की या क्षेत्रामध्ये आपल्याकडे ज्या फॅकल्टीज जे लोक आपल्याकडे शिकवण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत, अतिशय चांगल्या दर्जाची माफक दरामध्ये आपण उत्तम सोय देण्याची, चांगलं शिक्षण देण्याची आपण हमी देत आहोत आणि त्याप्रमाणे आपण प्रामाणिकपणे हे कार्य सिद्धीस नेत आहोत। ही आपल्या इन्स्टिट्यूटची विशेषता आहे सर। इथं स्पेशली 8वी 9वी 10वीसाठी आम्ही हा क्लास सुरू केलेला आहे, ज्याच्यात आम्ही एका वर्गामध्ये फक्त 15 विद्यार्थी घेणार आहोत, त्यापेक्षा जास्त विद्यार्थी घेणार नाही। कारण की आम्ही कॅपॅसिटी तेवढी का ठेवली, जर विद्यार्थी कमी असतील तर आम्हाला लक्ष देता येईल, जास्त विद्यार्थ्यांमध्ये शिकवणं थोडं अवघड जातं, म्हणून आम्ही कमी विद्यार्थी ठेवले। आणि आयकॅन इन्स्टिट्यूट याचा पूर्ण 10 वर्षाचा कालावधी बघितला तर रिझल्ट खूप छान आहेत। त्याच्यानंतरच आम्ही एक मोठं काहीतरी प्लॅन करून ही ब्रँच स्टार्ट केली। या ब्रँचवर जेवढे पण शिक्षक आहेत ते पूर्ण नवोदित आहेत, युवक आहेत आणि त्यांच्यात ती जिद्द आहे की येणाऱ्या विद्यार्थ्याला ती चांगल्या प्रकारे घडवतील। आणि त्यासोबतच गरीब विद्यार्थ्यांसाठी आम्ही ही सोय ठेवलेली आहे की गरीब विद्यार्थी आमच्याकडे जर आला तर त्याला आम्ही मोफत शिकवू। क्लासचा ॲड्रेस आहे गोकुलधाम सोसायटी, गोकुलधाम रो हाऊस नंबर 58, जुना कोट, नांदेड आहे। अनाथ दिव्यांग विद्यार्थी जर असतील, त्यांना त्यांची परिस्थिती नसेल, आपण एकही रुपया फीस न घेता पूर्ण नोट्स त्यांना देऊन पूर्ण शिकवण्याची तयारी आपली आहे। आणि जर ते इथं येऊ शकत नसतील तर त्यांना व्हिडिओ लेक्चर्स आणि लाईव्ह लेक्चर प्रोव्हाइड करण्याची पण सुविधा आपण पुढे चालून ठेवणार आहोत। एकंदरीत शिकवण्याची आवड मुळात मला आधीपासूनच आहे आणि लहान मुलांना शिकवण्यात जो आनंद भेटतो तो द्विगुणित असतो नेहमीच। आणि त्यामुळेच हे आयकॅन इन्स्टिट्यूट जे मुख्यतः लक्ष करणारे 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वी कॉमर्स पण आपल्याकडे आहेत, BCom सुद्धा आहेत। आणि मी जवळपास 1-2 वर्षापासून मी इथे टीचिंगचं काम करते आणि खूप खूप आनंद झाला आज की आम्ही आयकॅनची सेकंड ब्रँच इथे ओपन केलेली आहे। मनपूर्वक धन्यवाद। मुद्दामून क्लासचं एक स्ट्रक्चर जर बघाल तर असं आहे की क्लासरूम्स छोट्या ठेवलेल्या आहेत मुद्दामून, म्हणजे जवळपास एक 15 ते 20 मुलांची कॅपॅसिटीज बसू शकेल, ज्या हिशोबाने प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता येईल या हिशोबाने क्लासरूमची आम्ही सोय वगैरे केलेली आहे। आपल्या क्लासेसचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सर्व मुलांना समान संधी देतो, सर्व मुलांकडे समान लक्ष देतो। आमचं ध्येय एक फायनान्शियल नसून तर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आहे। एज्युकेशन या सेक्टरमध्ये खूप मोठं योगदान देण्याचं आमचं स्वप्न आहे आणि आम्ही तेच करत आहोत सर। आव्हान हेच की नक्की आमच्या या सेकंड ब्रँचला भेट द्या, मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्याचं काम आमचं आहे। मुलगा किती हुशार आहे किंवा किती लो
याच्यामध्ये येतो त्याच्याशी म्हणजे लिटरली ती गोष्ट नाही मॅटर करत आमच्यासाठी. तर आमचं खरं ध्येय हेच आहे की लोअर विद्यार्थ्याला हायर स्टेजवर घेऊन जाणं, यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत. माझं ॲक्च्युली पूर्ण एज्युकेशन मराठीमधून झालेलं आहे, त्याच्यामुळे माझा मुख्य विषय हा मराठी आहे. आणि मराठी निवडण्याचं अजून एक कारण म्हणजे की CBSE जे मुलं असतात CBSEचे किंवा इंग्लिश मिडियमचे, त्यांचे बाकी सगळे सब्जेक्ट फार परफेक्ट असतात, पण मराठी जो असा सब्जेक्ट असतो ज्याच्यामध्ये ते फार कमी पडतात. त्याच्यामुळे माझं सगळ्यात जास्त मोठं योगदान ह्याच गोष्टीमध्ये आहे की मी मुलांना मराठीमध्ये जास्तीत जास्त पुढे नेऊ शकेल. आपल्याकडे एकूण 6 टीचर्स आहेत, 6 फॅकल्टी आहेत. आज आपण आयकॅन या इन्स्टिट्यूटच्या कॉमर्स एज्युकेशन जे प्रोव्हाइड करतात यांच्या 8वीपासून फाउंडेशन सुरू करून मग कॉमर्स एज्युकेशनमध्ये स्पेशलायझेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनाला आलेलं आहे. आयकॅन या शब्दामध्येच सगळं काही दडलेलं आहे. कुठलाही विद्यार्थी किंवा मोठा माणूस किंवा पदवीधर देखील त्याच्या मनामध्ये पहिला हा प्रश्न निर्माण होतो की कॅन आय, म्हणजे एखादं काम मी करू शकतो का. एकदा हा विश्वास आला की मी करू शकतो की मग प्रश्न येतो हाऊ कॅन आय, मग मी कसं करावं. आणि हा जो प्रवास आहे म्हणजे जिथे सेल्फ डाऊट आहे, स्वतःवर शंका आहे की कॅन आय मी करू शकतो का, त्याच्यानंतर मग येतं हाऊ कॅन आय मी कसं करू शकतो. तिथून हा प्रवास आय कॅनपर्यंत येऊन थांबतो. अर्थात शंका ते फलनिष्पत्ती, शंका ते एखाद्या गोष्टीला अचीव करणं, हा जो प्रवास आहे हा प्रवास आयकॅन या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून निश्चित विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवीन दिशा दाखवू शकेल आणि अनेक विद्यार्थी आपलं याद्वारे करिअर घडवू शकतील असा मला संपूर्ण विश्वास आहे. गुलाबदास सुपेकर आमचे खास मित्र, यांची कन्या आणि नागला यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी हा उपक्रम नांदेडमध्ये सुरू केलेला आहे. मी आमच्या तमाम मित्रमंडळींतर्फे त्यांच्या या नवीन उपक्रमास हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.